सन्माननीय व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, सर्वप्रथम सर्व या स्पर्धेमध्ये जे संघ भाग झाले, संघ मालक आहेत त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्व खेळाडूंनी लक्ष द्या, सर्व खेळाडूंचे विशेष आभार मानेन की ही स्पर्धा आपण निर्विवाद संपन्न केली. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी झाल्या पाहिजे. मनोगत सर व्यक्त करण्यापेक्षा दोन सूचना गावाला करायच्या आहेत. सर्वांनी सूचनेचं पालन कराल अशी अपेक्षा ठेवतो. क्रिकेटमध्ये आम्ही पण खेळलेलो आहोत. यापूर्वी ग्राउंडची काय अवस्था होती आणि आता काय आपण डोळ्याने पाहता. आताच गेले 1 तास आम्ही संतोष ठाकूर सर आणि या विषयावर चर्चा केली. ग्राउंड आपलं संपूर्ण गोल ग्राउंड व्हायला पाहिजे. जरूर होणार असं मी सर्वांसमोर 100% आश्वासन नाही देत, पण 90% एका वर्षात करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी सहकार्य तुमचं सर्व तरुणांचं लागणार आहे. आज राजकीय भाषा होणार नाही, तरी पण 2 गोष्टी सांगू इच्छितो. तरुणांनी तुम्ही आम्हाला हाक मारलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी, मी एकटा नाही तर माझे सर्व सहकारी त्याच्यात तुम्ही आलात, साथ दिलेली आहे. गाव आपला आणि पंचायत आगीकूच करत आहे, त्याच्यात सर्वात मोलाचा वाटा हा तरुणांचा आहे. मी तुमच्यात आहे, त्यामुळे सर्व तरुणांनी पुढाकार घ्यावा अशी मी अपेक्षा करतो. महिलांनी 26 जानेवारी रोजी जी मीटिंग झाली, ग्रामसभा झाली, त्यामध्ये महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आणि त्यात तरुणांनी सहभाग कमी दाखवला असं मी स्टेजवरून सांगत आहे. याच्यापुढे आपली त्याच्यामध्ये जास्त सहभाग असावा अशी मी अपेक्षा ठेवीन की गावामधले जे 2-4 महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयामध्ये आपण तरुणांनी, जर पुढच्या पिढीला आपल्याला काही गावासाठी आपण देणे करू लागत आहात तर तरुणांनी तुम्ही पुढे येऊन आम्हा सगळ्यांना सहकार्य करून पुढे गावाची वाटचाल कशी करावी याचा एक आपण आकृतीबंध तयार करणार आहोत. नाव देताना येणार नाही, पण आकृतीबंध शब्द वापरला. आम्ही निवडणूक झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. 4 वर्ष आमच्याकडे बाकी आहेत. तुमच्या समोर जाता वेळेस 2 विषय किंवा 4 विषय ठेवता आलेले नाहीत. 1 विषय महिलांनी दारूबंदीचा घेतलेला आहे आणि 3 विषय आपल्याला हाताळायचे आहेत. मी विषय आता सांगून टाकतो. आणि ग्रामसभा ही महिलांना विशेषतः समोर ठेवून, महिला दिन मला वाटते 13 की 14 मार्च कधी आहे सर? 8 मार्च. 8 मार्चला ग्रामसभा असेल संध्याकाळी 6 वाजता. हे विषय समोर ठेवून आपण तरुणांनी पुढाकार घ्याल. एक दारूबंदी. दुसरा विषय आहे, गावामध्ये दिसत असेल आपल्याला की आपले रोड सुंदर झालेले आहेत. त्या रोडवर जे आता वाहनं लावली जातात त्याच्यामुळे थोडी गावाची दुरावस्था झालेली दिसते की रोडवर जी वाहनं लावण्याला बंदी घालायची. त्याचा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे की आपली जी लग्न कार्य होतात त्याची जी बांधणी केली जाते त्यावेळेला विषयावर चर्चा करायची आहे. लग्न आणि साखरपुडा जे होतात आमच्यासमोर आलेले विषय आहेत त्याच्यावर चर्चा करायची आहे. आणि 4था विषय स्वच्छतेचा. 4 विषय घेऊन आपण ग्रामसभा आयोजित केलेली आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमात साथ दिलेली आहे. गावासाठी तुम्ही तरुणांनी पुढे या आणि 8 मार्चला संध्याकाळी 6 वाजता मंदिराच्या समोर आपण या विषयांवर चर्चा करण्यासाठी सामूहिक मीटिंग ठेवलेली आहे. आपण तरुणांनी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करावे. ह्या स्पर्धा अशाच चालू राहतील. पुढल्या वर्षी 80% ते 90% ग्राउंड पूर्ण करण्याची मी या स्टेजवर तुम्हाला आश्वासन नाही, ग्वाही देतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद चंद्र भगत. आपण अतिशय तळमळीने काही विषय मांडलेत, तरुणांना हाक दिलीत. अर्थात तरुण हे देशाचं भवितव्य असतात. तरुण हे देशाचा आधारस्तंभ असतात. आपल्या गावात सुद्धा नाही म्हटलं तरी आज या ग्राउंडवर 150 ते 200 तरुण लोक आहेत आणि एवढ्यांनी सगळ्यांनी आपल्याला तर साथ दिली तर आपण जे विषय मांडलेत त्याला नक्कीच दुजोरा मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. दरम्यान मी एक आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आज कालपासून जी स्पर्धा घेतली आणि कालपासून स्पर्धेसाठी जी मॅन ऑफ दी मॅच म्हणून एक ट्रॉफी